नमस्कार. सर्वांचे आपल्या या ऐका मराठी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. अगदी सुरुवातीलाच ना मला एका आश्चर्यकारक कथेबद्दल सांगायचे. अच्छा, कोणती कथा? कल्पना करा एका 34 वर्षीय महिलेची. तिचं नाव होतं लिसा ॲलन. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षापासूनच तिला सिगारेटचे आणि दारूचे भयंकर व्यसन लागले होते. बापरे, खूपच लहान वयापासून. हो ना. आणि ती सतत लठ्ठपणाशी झुंजत होती. तिच्यावर तब्बल $10,000 कर्ज होते. वसुली करणारे लोक सतत तिच्या मागे लागले होते. म्हणजे आयुष्य पूर्णपणे विस्कळीत झालं होतं तर? अगदी. तिने कोणतीही नोकरी एका वर्षापेक्षा जास्त काळ टिकवली नव्हती. पण मग आपण काही वर्ष फास्ट फॉरवर्ड करूया. तीच लिसा एका लॅबमध्ये संशोधकांसमोर बसली होती. हां. आणि आता ती कशी होती? ती पूर्णपणे बदलली होती. अत्यंत स्लिम आणि फिट दिसत होती. तिच्यावर आता ₹1 कर्ज नव्हतं आणि तिने दारूला हाती लावला नव्हता. अरे अच्छा, एवढा मोठा बदल? हो. आणि ती एका ग्राफिक डिझाईन कंपनीत सलग 39 महिने यशस्वीरित्या काम करत होती. तिने स्वतःचं घर घेतलं होतं आणि मास्टर डिग्री पण पूर्ण केली होती. क्या बात आहे. आणि सर्वात धक्कादायक म्हणजे तिने नुकतीच एक मॅरेथॉन धावली होती. कोणत्याही जादूगाराची कांडी न फिरवता हे कसं घडलं माहितीये? तर तिने फक्त तिची एक सवय बदलली. कोणतीही जादू नाही. आज आपण द पॉवर ऑफ हॅबिटमधील सर्वात पॉवरफुल आयडिया समजून घेणार आहोत. हो, आणि हे पुस्तक इतकं महत्वाचं काय आहे हे मी थोडक्यात सांगते. बाजारात सवयींबद्दल सांगणारी हजारो पुस्तकं आहेत, जी फक्त काय करायला हवं यावर भाषण देतात. हो, अगदी बरोबर. नुसतं सकाळी लवकर उठा आणि व्यायाम करा हेच सांगतात. हो ना, पण चार्ल्स ड्युहेग यांचं हे पुस्तक जगभरात लाखो लोकांनी वाचलंय. कारण हे पुस्तक फक्त सवयी काय असतात हे सांगत नाही, तर त्यामागील न्यूरोलॉजी म्हणजे मेंदूचं विज्ञान अतिशय सविस्तरपणे उलगडून दाखवते. म्हणजे आपण एखादी गोष्ट का करतो हे समजावून सांगतं. अगदी बरोबर. आपला मेंदू आपल्याला ती गोष्ट करायला कशी भाग पाडतो आणि ती सवय मुळापासून कशी बदलावी याचे प्रॅक्टिकल तंत्र हे पुस्तक शिकवते. म्हणूनच आजची ही चर्चा अत्यंत रंजक होणार आहे. चला तर मग थेट पहिल्या कल्पनेकडे वळूया, जी आहे द हॅबिट लूप आणि आपल्या मेंदूचे कार्य. नक्कीच, हा खूप महत्वाचा भाग आहे. मला नेहमी असं वाटायचं की आपण दिवसाभरात जे काही निर्णय घेतो ना, म्हणजे सकाळी काय खायचं किंवा ऑफिसला कोणत्या रस्त्याने जायचं, हे सगळे निर्णय आपण खूप विचार करून घेतो. हाच तर आपला खूप मोठा गैरसमज आहे. ड्यूक युनिव्हर्सिटीच्या एका अभ्यासानुसार आपण रोज जे काही करतो त्यातील 40% अधिक कृती या आपले सचेतन निर्णय नसतात. म्हणजे आपण विचार न करताच त्या गोष्टी करतो का? हो, त्या आपल्या सवयी असतात. आणि हे सर्व घडतं एका विशिष्ट चक्रामुळे, ज्याला द हॅबिट लूप म्हणतात. अच्छा, म्हणजे सवयीचं एक चक्र असतं तर. हो, कोणतीही सवय 3 मुख्य टप्प्यांतून तयार होते. बरं. पहिला टप्पा आहे क्यू, म्हणजे संकेत किंवा ट्रिगर. हा असा ट्रिगर आहे जो तुमच्या मेंदूला ऑटोमॅटिक मोडमध्ये जाण्याची सूचना देतो. बरं. आणि दुसरा टप्पा कोणता? दुसरा टप्पा आहे रुटीन, म्हणजे ती प्रत्यक्ष कृती किंवा सवय. आणि तिसरा टप्पा आहे रिवॉर्ड, म्हणजे बक्षीस किंवा फायदा. म्हणजे हा बक्षिसामुळे मेंदूला समजतं की हे चक्र भविष्यासाठी लक्षात ठेवायचं आहे की नाही. अगदी बरोबर. जेव्हा हे चक्र वारंवार फिरतं ना, तेव्हा मेंदूमध्ये एक अतिशय शक्तिशाली क्रेविंग म्हणजे तीव्र इच्छा निर्माण होते आणि ती कृती पूर्णपणे ऑटोमॅटिक होऊन जाते. हे मेंदूत कसं कोरलं जातं हे समजून घेण्यासाठी ना पुस्तकात युजीन पॉलीचं उदाहरण दिलंय. ते खरोखरच अंगावर काटा आणणारं आहे. हो, युजीनची केस खूपच प्रसिद्ध आहे. हो, त्याला व्हायरल एन्सेफलायटिस नावाचा गंभीर आजार झाला होता. त्यामुळे त्याच्या मेंदूला इतकी गंभीर इजा झाली होती की तो त्याची स्मरणशक्ती पूर्णपणे गमावून बसला होता. होय, त्याची अवस्था इतकी वाईट होती की त्याला आपल्या घराचा पत्ता आठवत नव्हता, घरच्या खोल्या कुठे आहेत हेही आठवत नव्हते. म्हणजे त्याची स्मरणशक्तीची पाटी पूर्णपणे कोरी झाली होती. एवढेच काय, त्याला त्याचे स्वतःचे नातवंडही ओळखता येत नव्हते. पण थांबा, इथेच मला एक प्रश्न पडतो. जर त्याला स्वतःचं घरच आठवत नव्हतं तर तो रोजचं जीवन कसं जगत होता? हे तर विज्ञानाच्या विरुद्ध वाटतंय. सुरुवातीला संशोधकांना पण असंच वाटलं होतं. कारण पुस्तकात असं दिलंय की एके दिवशी युजीन घरातून गायब झाला. तो एकटाच बाहेर फेरफटका मारून बरोबर घरी परतला. हो, आणि भूक लागल्यावर तो बरोबर किचनमध्ये जाऊन त्याला हवे असलेल्या ड्रायफ्रुट्सचा डबा शोधून खायचा. हे कसं शक्य आहे? म्हणजे स्मरणशक्ती नसताना एखादा माणूस रस्ता कसा काय शोधू शकतो? याच प्रश्नाने सगळ्यांना चक्रावून टाकले होते. पण जेव्हा त्यांनी युजीनच्या मेंदूचा सखोल अभ्यास केला ना, तेव्हा त्यांना एक वेगळाच भाग कार्यरत असल्याचे दिसले. अच्छा, कोणता भाग? ज्याला बेसल गँग्लिया म्हणतात.
हा आपल्या मेंदूचा सर्वात जुना आणि आदिम भाग आहे. उत्क्रांतीच्या काळात मेंदूने एक अत्यंत हुशार व्यवस्था तयार केली आहे. म्हणजे नक्की काय केलंय मेंदूने? बघा, मेंदूला सतत विचार करण्यासाठी खूप ऊर्जेची गरज असते. त्यामुळे ऊर्जा वाचवण्यासाठी मेंदू ज्या कृती आपण वारंवार करतो त्या बेझल गँग्लियामध्ये सवयींच्या रूपात साठवून ठेवतो. अच्छा, म्हणजे युजीनला गोष्टी आठवत नसल्या तरी त्याच्या सवयी इथे साठवलेल्या होत्या? अगदी बरोबर. झाडाची पाने किंवा रस्त्यावरील खुणा हे त्याच्यासाठी क्यू होते. चालणे हे रुटीन होते आणि सुरक्षित घरी पोहोचणे हे रिवॉर्ड होते. म्हणजे हे एका जुन्या ग्रामोफोनच्या रेकॉर्डसारखं आहे. सुई ट्रॅकवर पडली की गाणं आपोआप वाजू लागतं आणि या प्रक्रियेत त्या ग्रामोफोनला काहीच विचार करावा लागत नाही. अतिशय समर्पक उदाहरण आहे हे. याच ग्रामोफोनच्या रेकॉर्डची चाचणी करण्यासाठी MITमध्ये उंदरांवर एक प्रयोग करण्यात आला होता. हो, तो मेजवाला प्रयोग ना? हो, उंदरांना एका तीर आकाराच्या भुलभुलयामध्ये सोडले जायचे. जेव्हा शास्त्रज्ञांनी क्लिक असा आवाज केला तेव्हा तो दरवाजा उघडायचा. आणि सुरुवातीला उंदीर इकडे तिकडे भरकटायचे ना, भिंतींना हुंगायचे. हो, आणि शेवटी त्यांना एका कोपऱ्यात ठेवलेलं चॉकलेट मिळायचं. आणि त्यावेळी त्यांच्या मेंदूची हालचाल खूप जास्त होती, बरोबर? कारण ते नवीन जागा शोधत होते. अगदी बरोबर. पण जसे जसे हे चक्र वारंवार घडले, म्हणजे क्लिक आवाज हा क्यू, पळणे हे रुटीन आणि चॉकलेट हे रिवॉर्ड, तसे तसे उंदरांच्या मेंदूची हालचाल पूर्णपणे बदलली. म्हणजे त्यांना सवय झाली. हो, शेवटी असे झाले की क्लिक आवाज ऐकताच ते उंदीर न विचार करता थेट चॉकलेटच्या दिशेने धावू लागले. धावताना त्यांच्या मेंदूतील विचार करण्याची प्रक्रिया जवळजवळ थांबली होती. बापरे, म्हणजे मेंदूने ते काम पूर्णपणे बेझल गँग्लियाकडे सोपवलं होतं. हो, ती एक ऑटोमॅटिक सवय बनली होती. आपणही आपल्या आयुष्यात असेच वागतो ना. जसं आपण गाडी चालवताना रस्ता पूर्ण ओळखीचा असेल तर आपोआप ऑफिसच्या रस्त्याला वळतो. नक्कीच. आपण काय विचार करत आहोत किंवा कुणाशी फोनवर बोलत आहोत तरीही आपले हात आपोआप स्टिअरिंग वळवतात. मग दैनंदिन आयुष्यात याचा वापर कसा करायचा? आपण आपले हे लूप कसे ओळखावे? हाच तर प्रॅक्टिकल टेकअवे आहे. आपल्या कोणत्याही सवयीचा लूप ओळखायला शिकणे ही पहिली पायरी आहे. ऐकणाऱ्यांनी त्यांच्या आयुष्यातील एखाद्या सवयीचा ट्रिगर शोधून काढावा. तो ट्रिगर काय असू शकतो? तो ट्रिगर 5 गोष्टींपैकी एक असू शकतो. लोकेशन म्हणजे ठिकाण किंवा वेळ असू शकते. एखादी भावनिक स्थिती असू शकते. अच्छा, म्हणजे मला राग आला की मी असं करतो, तसं काहीसं? हो, किंवा इतर लोक आजूबाजूला असणं हा पण ट्रिगर असू शकतो. आणि त्यानंतर त्या सवयीतून मिळणारा खरा रिवॉर्ड काय आहे हे शोधावे. बरं, समजा एखाद्याला ही रेकॉर्ड बदलायची असेल तर काय करायचं? जुन्या सवयी पूर्णपणे पुसून टाकता येतात का? कारण आपण अनेकदा वाईट सवय सोडण्याचा प्रयत्न करतो आणि अपयशी ठरतो. आणि इथेच आपण दुसऱ्या अत्यंत महत्त्वाच्या संकल्पनेकडे येतो. ती म्हणजे द गोल्डन रूल ऑफ हॅबिट चेंज. सवय बदलण्याचा सुवर्ण नियम हा काय सांगतो? हा नियम सांगतो की जुन्या सवयी कधीच पूर्णपणे नष्ट होत नाहीत. त्या बेझल गँग्लियामध्ये नेहमीसाठी कोरलेल्या असतात. अच्छा, म्हणजे सवय मोडण्याचा प्रयत्न करण्याऐवजी ती बदलावी लागते तर? अगदी बरोबर. आणि त्याचा सुवर्ण नियम असा आहे की जुना क्यू आणि जुना रिवॉर्ड तसाच ठेवा, फक्त मधील रुटीन बदला. हे समजण्यासाठी ना पुस्तकात दिलेलं टोनी डंगी या प्रसिद्ध अमेरिकन फुटबॉल कोचचं उदाहरण मला खूपच प्रेरणादायी वाटलं. हो, टोनी डंगी यांची रणनीती खूप वेगळी होती. जेव्हा ते टॅम्पा बे बुकेनियर्स या अत्यंत खराब कामगिरी करणाऱ्या टीमचे कोच बनले तेव्हा त्यांनी काय केलं? त्यांनी आपल्या खेळाडूंना इतर टीम्सप्रमाणे जाडजूड प्लेबुक्स किंवा नवीन गुंतागुंतीची तंत्रे शिकवली नाहीत. पण एक कोच म्हणून नवीन तंत्र शिकवणं हेच त्यांचं काम असतं ना. त्यांनी असं का केलं नाही? कारण त्यांना मेंदूचं विज्ञान माहीत होतं. फुटबॉलच्या मैदानात विचार करायला वेळ नसतो. जर खेळाडू विचार करत बसला तर तो सेकंदाच्या काही भागाने मागे पडतो. म्हणून डांगी यांनी खेळाडूंच्या जुन्या सवयींमधील फक्त रुटीन बदलले. बरोबर. त्यांनी खेळाडूंना जुनेच ट्रिगर्स दिले, जसे की प्रतिस्पर्धी खेळाडूच्या पायाची स्थिती किंवा मैदानावरची रचना. आणि बक्षीस पण तेच होते, सामना जिंकण्याची भावना. हो, पण त्यांनी फक्त प्रतिक्रिया देण्याची कृती बदलली. जुने ट्रिगर्स पाहून विचार न करता वेगाने नवीन कृती करावी याचा त्यांनी खूप सराव करून घेतला. आणि याच सुवर्ण नियमामुळे ती सतत हरणारी टीम चॅम्पियन बनली. हो, आणि या पुस्तकाचे लेखक चार्ल्स डुहेग यांनी स्वतःवर केलेला प्रयोगही खूप भारी आहे. अरे हो, तो कुकीजवाला प्रयोग ना. हो, लेखकाला स्वतःची दुपारी 3:30 वाजता ऑफिसच्या कॅफेटेरियामध्ये जाऊन कुकीज खाण्याची सवय होती. यामुळे त्यांचे वजन 8 पाऊंड वाढले होते. त्यांनी खूप प्रयत्न केले,
स्वतःच्या कम्प्युटरवर नो कुकीज अशा चिठ्ठ्या लावल्या, पण तरीही 3:30 वाजले की ते आपोआप कॅफेटेरियात जायचे. मग त्यांनी या सुवर्ण नियमाचा वापर करून स्वतःच्या लूपचे विश्लेषण केले. आणि त्यात त्यांना काय आढळलं? त्यांना समजले की त्यांचा क्यू होता दुपारचे 3:30 वाजणे. पण त्यांचं रिवॉर्ड कुकीज खाणे नव्हतं. हेच तर मला सगळ्यात आश्चर्यकारक वाटलं. त्यांना गोड खाण्याची इच्छा नव्हती, तर त्यांना फक्त कामाच्या तणावातून थोडा वेळ ब्रेक हवा होता. अगदी बरोबर. आणि मित्रांशी गप्पा मारायच्या होत्या. तो सामाजिक संपर्क हा त्यांचा खरा रिवॉर्ड होता. मग त्यांनी रुटीन कसं बदललं? त्यांनी एक नवीन रुटीन तयार केले. 3:30 वाजले की ते कॅफेटेरियात जाऊन कुकीज खाण्याऐवजी आपल्या एका मित्राच्या डेस्कवर जाऊन 10 मिनिटं गप्पा मारून येऊ लागले. अच्छा, म्हणजे क्यू तोच, 3:30 वाजण्याची वेळ, आणि रिवॉर्ड पण तोच, मित्रांशी संवाद. फक्त कुकीज खाण्याऐवजी गप्पा मारण्याचं रुटीन. हो, यामुळे त्यांची कुकीज खाण्याची वाईट सवय अगदी सहज सुटली. पण मला सांगा, या सवयी इतक्या शक्तिशाली का असतात? आपण ठरवलं तरी आपण स्वतःला का रोखू शकत नाही? याचं उत्तर ज्युरिओ नावाच्या एका माकडावर केलेल्या प्रयोगात दडलेलं आहे. यात सर्वात थक्क करणारी गोष्ट म्हणजे मेंदूला फक्त बक्षीस नको असते. मग काय हवं असतं मेंदूला? बक्षीस मिळण्याची क्रेविंग म्हणजे तीव्र इच्छा ही सवय चालवते. जेव्हा ज्युलिओला एका स्क्रीनवर काही आकार दिसायचे तेव्हा त्याने एक लिव्हर ओढायचा होता. म्हणजे तो लिव्हर ओढणं हे रुटीन होतं. हो, आणि त्याला गोड ब्लॅकबेरी ज्यूसचा थेंब मिळायचा. जेव्हा त्याला ज्यूस मिळायचा तेव्हा त्याच्या मेंदूत डोपामिन या आनंदाच्या रसायनाची निर्मिती व्हायची. पण खरी गंमत तर पुढेच झाली, जेव्हा सवय पूर्णपणे तयार झाली. होय, जेव्हा सवय पक्की झाली तेव्हा ज्युलिओच्या मेंदूत डोपामिनची निर्मिती ज्यूस मिळाल्यावर नाही तर स्क्रीनवर आकार दिसल्या क्षणीच होऊ लागली. म्हणजे कृती करण्याआधीच त्याचा मेंदू आनंदाची अपेक्षा करू लागला. यालाच क्रेविंग म्हणतात. आणि जेव्हा शास्त्रज्ञांनी त्याला स्क्रीनवर आकार दाखवले, त्याने लिव्हर ओढला पण त्याला ज्यूस दिला नाही, तेव्हा ज्युलिओ अत्यंत क्रोधित झाला. बापरे, म्हणजे हे क्रेविंग इतकं शक्तिशाली असते की ते आपल्याला ती सवय पूर्ण करण्यास अक्षरशः भाग पाडते. हो, म्हणून आपण जेव्हा टीव्ही पाहताना जंक फूड पाहतो तेव्हा आपल्या मेंदूला फक्त त्याची चव आठवत नाही तर तो ती चव क्रेव्ह करायला लागतो. आणि जर आपण खाल्ले नाही तर आपली चिडचिड होते. मग या चक्रातून बाहेर पडण्यासाठी काय पावले उचलली पाहिजेत? याचा प्रॅक्टिकल टेकअवे काय आहे? एखाद्या वाईट सवयीशी नुसती लढाई करू नका किंवा नुसती इच्छाशक्ती वापरून तिला दाबू नका. ती दाबली जाणार नाही कारण क्रेविंग खूप मजबूत असते. त्या जागी एक नवीन चांगल्या कृतीचा समावेश करावा लागेल. हो, जर तुम्हाला ताण आल्यावर सिगारेट ओढण्याची सवय असेल तर ट्रिगर आहे ताण. त्या क्षणी सिगारेटऐवजी 5 मिनिटे मोकळ्या हवेत चालून येण्याची कृती रूढ करा. जुना क्यू आणि जुना रिवॉर्ड तसाच राहील, फक्त रुटीन बदलेल. हे सगळं ठीक आहे, पण माझ्याकडे जर 10 वाईट सवयी असतील, जसे की उशिरा झोपणे किंवा जंक फूड खाणे, तर मी प्रत्येक सवयीसाठी हा लूप शोधत बसणार का? हे तर खूपच वेळखाऊ आहे. तुमची शंका अगदी रास्त आहे. आणि सुदैवाने आपल्याला प्रत्येक सवय वेगळी बदलण्याची गरज नसते. याचसाठी आपण तिसऱ्या संकल्पनेकडे वळणार आहोत. आयुष्यातील सर्वच गोष्टी एकदम बदलण्याची गरज नसते. म्हणजे एका सवयीने बाकीच्या सवयी बदलतात का? हो, काही ठराविक सवयी अशा असतात ज्या बदलल्यामुळे आयुष्यातील इतर अनेक सवयींच्या साखळीत आपोआप सुधारणा होते. सुरुवातीला मी जी लिसा ॲलनची गोष्ट सांगितली होती ना, ती याच कीस्टोन हॅबिटचं उत्तम उदाहरण आहे. हो, तिने एकाच रात्रीत तिचे सर्व आयुष्य बदलले नव्हते. तिने इजिप्तच्या वाळवंटात ट्रेकिंगला जाण्याचं ठरवलं आणि त्यासाठी तिला सिगारेट सोडणे गरजेचे होते. तिने फक्त सिगारेट सोडण्याचे कीस्टोन हॅबिट विकसित केली. आणि त्याचा परिणाम काय झाला? जेव्हा तिने सिगारेट सोडली ना, तेव्हा तिच्यात एक प्रचंड आत्मविश्वास निर्माण झाला. मग तिने आपोआप धावायला सुरुवात केली, खाण्याच्या सवयी सुधारल्या आणि पैसे वाचवणं सुरू केले. एका सवयीने बाकी सर्व सवयी आपोआप बदलल्या. हे फक्त व्यक्तींच्या बाबतीत नाही तर मोठ्या संस्थांच्या बाबतीतही लागू पडते. हो, पॉल ओनील यांचं अल्कोवा कंपनीतलं उदाहरण खूप अभ्यासपूर्ण आहे. पॉल ओनील यांनी जेव्हा या महाकाय कंपनीचा सीईओ म्हणून पदभार स्वीकारला तेव्हा ती कंपनी खूप तोट्यात चालली होती. कामगारांचे संप चालू होते. मग वॉल स्ट्रीटवरील गुंतवणूकदारांना वाटले असेल की नवीन सीईओ आता नफा वाढवण्यावर भर देईल. पण त्यांनी पहिल्याच मीटिंगमध्ये नफ्याबद्दल एक शब्दही काढला नाही. त्यांनी सर्वांना धक्का देत घोषित केले की मी फक्त एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करणार आहे. आणि ती गोष्ट कोणती होती? ती म्हणजे वर्कर सेफ्टी किंवा कामगारांची सुरक्षा. मला अल्कोआला जगातील सर्वात सुरक्षित कंपनी बनवायचे आहे, असं ते म्हणाले. हे ऐकून तर बरेच गुंतवणूकदार चक्रावले असतील. हो, आणि त्यांनी कंपनीचे शेअर्स घाईघाईत विकून टाकले. त्यांना वाटलं हा माणूस वेडा झालाय.
पण कामगारांची सुरक्षा आणि कंपनीचा नफा यांचा काय संबंध? कारण ओनिल यांना कीस्टोन हॅबिटची ताकद माहीत होती. कामगारांची सुरक्षा सुधारण्यासाठी त्यांना मशिनरीच्या बिघाडाची माहिती वेळेवर मिळणे गरजेचे होते. अच्छा, म्हणजे त्यासाठी कामगारांना मॅनेजरशी थेट बोलावं लागलं. हो, कंपनीचे अंतर्गत कम्युनिकेशन सुधारले. सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्यासाठी नवीन मशीन्स आणाव्या लागल्या, ज्यामुळे उत्पादनाची गुणवत्ता वाढली. म्हणजे एका सुरक्षितेच्या कीस्टोन हॅबिटमुळे संपूर्ण कंपनीचं कामकाज आणि उत्पादकता आपोआप सुधारली. अगदी बरोबर. काही वर्षातच अल्कोआ ही सर्वाधिक नफा कमावणारी कंपनी बनली. हे खरंच अविश्वसनीय आहे. मग आपण आपल्या स्वतःच्या आयुष्यात ही एक मुख्य सवय कशी शोधायची? यासाठी प्रॅक्टिकल टेकअवे असा आहे की दररोज लहान लहान स्मॉल विन्स मिळवण्यावर लक्ष केंद्रित करा. स्मॉल विन्स म्हणजे काय नक्की? उदाहरणार्थ, रोज सकाळी उठल्यावर आपला बिछाना आवरणे ही एक अत्यंत साधी वाटणारी पण शक्तिशाली कीस्टोन हॅबिट असू शकते. पण बिछाना आवरल्याने माझ्या बँकेच्या बॅलन्समध्ये कसा फरक पडणार? मुद्दा पैसांचा नाही, मुद्दा मानसिकतेचा आहे. जेव्हा तुम्ही सकाळी उठल्याबरोबर तुमचा बिछाना आवरता, तेव्हा दिवसाची पहिली टास्क तुम्ही यशस्वीपणे पूर्ण केलेली असते. अच्छा, म्हणजे तो दिवसातील पहिला छोटा विजय असतो. हो, यामुळे तुमच्या मेंदूला एक सकारात्मक ऊर्जा आणि शिस्त मिळते, जी तुम्हाला दिवसातील दुसरे काम चांगल्या प्रकारे करण्यास प्रवृत्त करते. म्हणजे सर्व गोष्टी एकदम बदलण्याचा अट्टाहास करण्यापेक्षा एका छोट्या सवयीवर काम करा, जी रोज स्मॉल विन्स देईल. अगदी तसंच. पण इथे एक अडचण येतेय. हे स्मॉल विन्स ऐकायला छान वाटतात, पण जेव्हा खूप तणाव असतो तेव्हा हे सगळं विसरायला होतं. आपण सहज जुन्या वाईट सवयींकडे वळतो. हो, आपण म्हणतो ना की आज माझा दिवस खूप खराब गेला, आता माझ्यात अजिबात इच्छाशक्ती उरलेली नाहीये. आणि म्हणूनच आपण आपल्या चौथ्या कल्पनेकडे आलो आहोत, विल पॉवर ॲज अ हॅबिट. म्हणजे इच्छाशक्ती ही एक सवय आहे. मला वाटायचं की काहींमध्ये खूप विल पॉवर असते, ते जन्मजातच तसे असतात. विज्ञान स्पष्टपणे सांगते की इच्छाशक्ती हे कोणतेही जन्मजात कौशल्य नाही, ती आपल्या शरीरातील स्नायूंसारखी काम करते. म्हणजे जर आपण एकाच दिवशी खूप वापरली तर ती थकते. हो, पण जर तुम्ही योग्य सराव केलात तर ती मजबूतही होते. कठीण प्रसंग आल्यावर आपण काय करणार आहोत हे जर आपण आधीच ठरवून ठेवले तर ती इच्छाशक्तीची एक ऑटोमॅटिक सवय बनते. पुस्तकातील स्टारबक्स कंपनीचे उदाहरण यासाठी एकदम अचूक आहे. हो, स्टारबक्समध्ये कामाच्या ठिकाणी सर्वात मोठा ताण केव्हा येतो? जेव्हा एखादा ग्राहक खूप रागावलेला असतो किंवा ओरडत असतो. हा तो क्षण असतो ज्याला आपण कठीण प्रसंग म्हणू शकतो. अशा क्षणी रागाने उत्तर देणे ही माणसाची नैसर्गिक प्रवृत्ती असते. कारण त्यावेळी आपला मेंदू तणावाखाली असतो आणि इच्छाशक्ती काम करत नाही. पण स्टारबक्स आपल्या कर्मचाऱ्यांना LATTE नावाची एक पद्धत शिकवते. ही LATTE पद्धत नेमकी काय आहे हे जरा सविस्तर सांगा. हे एक प्री प्रोग्राम्ड रूटीन आहे. L म्हणजे लिसन, ग्राहकाचे शांतपणे ऐकून घेणे. A म्हणजे अक्नॉलेज, त्यांच्या समस्येला दुजोरा देणे. आणि T म्हणजे काय? म्हणजे थँक, त्यांचे आभार मानणे. आणि ई म्हणजे एक्सप्लेन, समस्या का आली हे शांतपणे समजावणे. म्हणजे जेव्हा एखादा चिडलेला ग्राहक येतो तेव्हा काय कृती करायची याचे आधीच ठरवलेले रुटीन कर्मचाऱ्यांना दिलेले असते. हो, त्यांना त्या कठीण क्षणी स्वतःची इच्छाशक्ती वापरून काय बोलावे याचा विचार करत बसावं लागत नाही. ते फक्त त्या लाटे लूपमध्ये जातात. हेच तंत्र स्कॉटलंडमधील हिप रिप्लेसमेंट झालेल्या रुग्णांवरही अत्यंत यशस्वीरित्या वापरले गेले होते ना? हो, हिप रिप्लेसमेंटची सर्जरी अत्यंत वेदनादायी असते आणि त्यानंतर लवकर बरे होण्यासाठी व्यायाम करणं गरजेचे असते. पण व्यायाम करताना भयंकर वेदना होतात. हो, एका संशोधकाने रुग्णांना एक छोटी डायरी दिली, पण त्यात फक्त व्यायामाचे वेळापत्रक लिहायचे नव्हते. जेव्हा व्यायाम करताना तीव्र वेदना होतील तेव्हा ते नेमके काय करतील हे त्यांना आधीच लिहून ठेवायला सांगितले. पण मला सांगा, नुसतं डायरीत लिहून ठेवल्याने वेदना कशा कमी होणार? वेदना कमी होत नाहीत, पण वेदनेला सामोरे जाण्याची मेंदूची प्रतिक्रिया बदलते. म्हणजे कसं? जेव्हा अचानक वेदना होतात तेव्हा मेंदूचा भावनिक भाग घाबरून थांबा असा संदेश देतो. पण जर तुम्ही आधीच लिहून ठेवले असेल की जेव्हा मला वेदना होतील तेव्हा मी न थांबता पुढचे पाऊल टाकेन, तर तुम्ही मेंदूच्या त्या भावनिक प्रतिक्रियेला वळसा घालता. याला विज्ञानात इम्प्लिमेंटेशन इंटेन्शन्स म्हणतात ना? अगदी बरोबर. तुमचा प्लॅन आधीच तयार असल्याने तुम्हाला त्या क्षणी नव्याने इच्छाशक्ती गोळा करावी लागत नाही. ज्या रुग्णांनी असा प्लॅन लिहून ठेवला होता ते इतर रुग्णांच्या तुलनेत दुप्पट वेगाने बरे झाले. याचा प्रॅक्टिकल टेकअवे असा आहे की कठीण प्रसंगांसाठी पूर्वनियोजित कृती ठरवून ठेवा.
जेव्हा एक्स घडेल तेव्हा मी वाय करेल असा प्लॅन तयार ठेवावा. उदाहरणार्थ, जेव्हा मला कंटाळा येईल तेव्हा मी जंक फूड खाण्याऐवजी पाणी पिईन. अगदी तसंच. आणि अशा छोट्या नियोजनामुळेच आपली इच्छाशक्ती एका सवयीमध्ये रूपांतरित होते. आजची चर्चा खरोखरच डोळे उघडणारी होती. आपण अत्यंत वेगाने या सर्व शक्तिशाली संकल्पनांची उजळणी करूया. नक्कीच. आपण पाहिलं की कोणतीही सवय ही हॅबिट लूपमधून तयार होते, ज्यामध्ये क्यू, रुटीन आणि रिवॉर्ड असतात. त्यानंतर आपण सुवर्ण नियम पाहिला. जुनी सवय मोडू नका, तर ट्रिगर आणि बक्षीस तेच ठेवून फक्त रुटीन बदला. हो. तिसरी संकल्पना होती कीस्टोन हॅबिट्स, जिथे छोट्या विजयांमधून आयुष्यातील अनेक सवयी सुधारता येतात. आणि शेवटी इच्छाशक्ती ही जन्मजात नसून ती कठीण प्रसंगांसाठी आधीच आखून ठेवलेल्या प्लॅनमधून निर्माण होणारी सवय आहे. जाता जाता मला एक अत्यंत विचार करायला लावणारा मुद्दा मांडायचा आहे. सांगा ना. प्रसिद्ध तत्वज्ञ विल्यम जेम्स म्हणाले होते की पाणी स्वतःचा मार्ग स्वतः कोरते आणि नंतर त्याच मार्गाने वाहते. आपल्या सवयी अगदी त्या पाण्यासारख्या असतात. म्हणजे सुरुवातीला आपणच त्या सवयींचे मार्ग आपल्या मेंदूत कोरतो आणि नंतर फक्त वाहत असतो. हो. यातून एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो. आपल्या नकळत आपल्या मेंदूत आज कोणत्या सवयींचे मार्ग कोरले जात आहेत? आपण आपल्या कृतींसाठी स्वतः जबाबदार आहोत की त्या फक्त ऑटोमॅटिक न्यूरोलॉजिकल लूप्स आहेत, यावर नक्की विचार करा. किती गहन आणि विचार करायला लावणारा मुद्दा आहे हा. विल्यम जेम्सच्या या पाण्यासारख्या सवयींच्या विचारावर नक्की मनन करा. आणि तुम्हाला यापैकी कोणती आयडिया सर्वात जास्त उपयोगी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. अशाच नवनवीन कल्पनांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, ज्यामुळे तुम्हाला नवीन आलेले व्हिडिओ लगेच पाहता येतील. पुन्हा भेटूया, तोपर्यंत शिकत रहा.